नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे आपण बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती आणि खालच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. ओके, आज काय झालं तुमच्या लक्षात येईलच की वरच्या बाजूला ओपन झालं, या इम्पॉर्टंट लेवलच्या जवळ ओपन झालं, थोडंसं खाली येण्याचा प्रयत्न झाला आणि वर गेलं. मी इथे काय केलंय, ॲडिशनल 2 लेवल काढलेले आहेत आणि ह्या वेगळ्या आहेत हे समजावं म्हणून लाल रंगामध्ये दाखवलंय. काय झालं होतं की पूर्वी तुम्हाला इथे लक्षात येईल की 5 तारखेला आपल्याला इथपर्यंत जाऊन हाय बनून आपल्याला सेलिंग आलं होतं. त्यानंतर 6 तारखेला ओपनिंग नंतरच हा हाय बनवला होता आणि सेलिंग आलं होतं. त्यामुळे ह्या ज्या 2 लेवल होत्या, ह्या 2 लेवल आपल्यासाठी रेझिस्टन्स लेवल होत्या. आज काय झालं, आपण काल बघू शकता की त्या लेवलच्या वर जाऊन आपण क्लोजिंग दिलेलं होतं. आज जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती म्हणजे कालचा जो हाय होता त्या बरोबर त्या लेवलच्या जवळपासच ओपनिंग झालं. खाली येत असताना ह्या ज्या 2 लेवल होत्या इथे सपोर्ट घेतला गेला. आपण म्हणताना जसं म्हणतो की ज्या वेळेला गॅप अप ओपन होतं किंवा थोडंसं वर ओपन होतं आणि खाली येत असेल तर आदल्या दिवशी जिथे क्लोजिंग झालं होतं तिथेच आपल्याला सपोर्ट घेतला जातो. त्या पद्धतीनं पहिल्या 2 कॅन्डलमध्ये तुमच्या लक्षात येईल सपोर्ट घेतला गेला आणि मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की सकाळी एक मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आणि त्या पद्धतीनं आपल्याला इथे बँक निफ्टीमध्ये सकाळीच एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली आणि 47,500 कालच मी सांगितलेलं होतं की आपल्याला जास्तीत जास्त हे टार्गेट ठेवायचं आहे. याचं कारण असं आहे की ही राऊंड फिगर आहे. इथे आपल्याला प्राइस ऍक्शन झाल्यानंतर मग पुढचं टार्गेट आपण ठेवू शकतो. तर तुम्ही बघू शकता आणि कायम लक्षात ठेवा अशी जी राऊंड फिगरचं टार्गेट असतं, एक तर काय होतं मार्केट त्याच्या अलीकडे 100 पॉईंट किंवा पलीकडे 100 पॉईंट हा जो एरिया असतो याला आपण काय म्हणतो, ह्या एरियाला आपल्याला असं लक्षात येतं की त्याला आपण कुशन एरिया म्हणतो की जिथे आल्यानंतर मार्केट रिव्हर्स जाऊ शकतं. तर आपल्याला लक्षात येईल आज 47,600च्या जवळपास पोचल्यानंतर आपल्याला सेलिंग आलं. कारण कधीही असं फार क्वचित असं होतं की अगदी राऊंड फिगरला टच झालं आणि आपल्याला सेलिंग आलं. तर थोडंफार वर खाली जातं, ब्रेकआउट दाखवला जातो, फेक ब्रेकआउट असतो. तुम्हाला आता फेक ब्रेकआउट कसा येतो हे पूर्ण माहीत झालं असेल. तुम्ही इथे बघू शकता पहिल्या 15 मिनिटातच 47,500 ची लेवल टच झालेली होती. त्यानंतर आपल्याला जर ब्रेकआउट आला पाहिजे तर 47,500च्या वर आपल्याला क्लोजिंग आलं पाहिजे. ह्या कॅन्डलनं ते क्लोजिंग दिलेलं होतं आणि हा हाय बनलेला होता. जी कॅन्डल ह्या लेवलच्या वर क्लोज देते त्याचा हाय तुटला पाहिजे तरच आपण त्याला ब्रेकआउट म्हणतो. नुसतं ह्या लेवलच्या वर गेलं म्हणजे पूर्वी ही लेवल हाय बनलाय, आता त्याच्या वर गेलं म्हणजे ब्रेकआउट आला असं आपण मानत नाही. जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना आता ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील आणि ते फेक ब्रेकआउटमध्ये अडकणार नाहीत. तर माझ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण टार्गेटच काल हे दिलेलं होतं, त्याच्या थोडंसं वर फायनल टार्गेट जे होतं 47,600 तिथपर्यंत गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. अशाच प्रकारचं सेलिंग तुम्हाला इथे सुद्धा बघायला मिळालं होतं. अशाच प्रकारचं सेलिंग तुम्हाला इथे सुद्धा बघायला मिळालं. तुम्ही काय ह्या 2 लाईन काढल्या ते तुम्हाला आता सांगतोय. तर आपल्याला त्यानंतर काय झालं होतं, ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला त्याला फॉलोअप मिळाला होता आणि थोडंसं आणखीन खाली गेलं होतं. अर्थात मार्केट सध्या काय आहे, बाय ऑन डिप्सचं मार्केट आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा सेलिंग होतं त्या वेळेला काय होतं लगेचच आपल्याला इथे बाईंग पुन्हा बघायला मिळालं होतं. मात्र आता काय झालंय, फरक काय आहे तो लक्षात घ्या की आता सेलिंग आल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये फॉलोअप नाही मिळाला पण आपल्याला बाईंग सुद्धा आलं नाही. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आणि पहिलं टार्गेट म्हणजे 47,300 आणि 47,400 ह्या ठिकाणी आपण
कॉन्सॉलिडेट केलं आपण असं म्हणू शकतो, किंवा या ठिकाणी साईडवेज झालं बँक निफ्टी असं म्हणू शकतो. आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ सकाळच्या सत्रात तेजी झाली, टार्गेट आलं, त्यानंतर सेलिंग आलं. आता सेलिंग आलंय, तिथून पुढच्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. सेलिंग आलंय, साईडवेज झालंय, आपल्याला अपेक्षित काय असतं? अशा वेळेला एक रेंज झाली की त्या रेंजच्या ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर वरच्या दिशेनं, खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर खालच्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. कारण काय असतं, कुठलीही मोठी मुवमेंट झाली की आपल्याला पॉज घेतला जातो. जसं वरच्या बाजूला मोठी मुवमेंट झाल्यावर पॉज होतो, तसा खालच्या बाजूला मोठी मुवमेंट झाल्यावर सुद्धा पॉज होतो. पण इथे लक्षात ठेवायचं आहे की वरच्या बाजूची मोठी मुवमेंट झाल्यावर पॉज घेतला तर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता असते. खालच्या बाजूची मोठी मुवमेंट घेतली आहे आणि पॉज झालाय, खालच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता असते. ह्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला जर लक्षात आल्या तर मग आपल्याला ट्रेडिंग करताना किंवा ॲनालिसिस करताना त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. इथे तुमच्या लक्षात येईल आता खालच्या दिशेनं म्हणजे बाय डिफॉल्ट आपल्याला हा जो सीन तयार झालाय हा निगेटिव्ह सीन तयार झालेला आहे. अर्थात ह्याचा अर्थ आता मोठं सेलिंग येणार का? खूप आता प्रॉफिट बुकिंग आणि मोठं मोठं जितकं आपल्याला तेजी झाली ती सगळी नाहीशी होणार का? असं काही नाही आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये एकदा प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे आणि त्याचा आता आपण आज जर बघितलं तर एक आपल्याला असं म्हणता येईल की त्याची पूर्वतयारी आज झालेली आहे. आता ह्याच्या विरुद्ध कधी होऊ शकतं? उद्या जर आपल्याला गॅप अप ओपन झालं, म्हणजे आता क्लोजिंग इथे आलंय, गॅप अप ओपन झालं आणि ह्या वरच्या बाजूला 47,400 च्या वर आपल्याला मार्केटमध्ये बँक निफ्टी टिकायला लागलं, तर मग आपल्याला काय होईल? हा जो आपल्याला इथे एक निगेटिव्ह सेटअप तयार झाला होता तो निगेटिव्ह सेटअप मग कॅन्सल व्हायला सुरुवात होईल. पॉझिटिव्ह सेटअप कधी तयार होईल? पॉझिटिव्ह सेटअप होण्यासाठी इथे पुन्हा काहीतरी प्राइस ऍक्शन घडली पाहिजे आणि त्यानंतर नाहीतर व्होलाटाईल होणार. ही गोष्ट लक्षात ठेवायची. वर गेलं परत खाली आलं तर मग खाली सपोर्ट होणार, वर रेजिस्टन्स होणार आणि मग मधल्यामध्ये आपण बँक निफ्टीमध्ये अडकून राहू शकतो. तर त्याच्यासाठी आत्ता सेटअप तयार आहे खाली जाण्याचा, मात्र त्यासाठी काय झालं पाहिजे? फ्लॅट ओपन झालं पाहिजे किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं पाहिजे आणि खालच्या दिशेनं मग आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट आता तुमच्या सेटअप कसा तयार होतोय आणि त्या दृष्टीनं आपल्याला काय विचार करायचा आहे लक्षात ठेवायचं. ह्याचा अर्थ उद्या लगेच सकाळी मार्केट ओपन झाल्या झाल्या आपल्याला सेलिंग करायचं आहे का? नाही, ओपन झाल्यावर थोडा वेळ ऑब्झर्व करायचं आहे. नाहीतर इथे झालं तसं होईल बघा. आज पहिली शूटिंग स्टार कॅन्डल बनली पहिल्या 15 मिनिटाला, त्याचा लो आपल्याला नुसताच ब्रेक झाला. कायम लक्षात ठेवा, ब्रेक होणं ह्या गोष्टीचा अर्थ मी तुम्हाला वारंवार सांगितलेला आहे. नुसतं ह्या लेवलच्या खाली गेलं म्हणजे ब्रेक झाला नाही, याच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे आणि त्याचा लो तुटला पाहिजे. ह्या दोन गोष्टी झाल्या असत्या तर मग ह्या शूटिंग स्टार कॅन्डलचा आपल्याला मग रिझल्ट बघायला मिळाला असता. आज नुसतंच खाली गेलं आणि वर क्लोजिंग झालं, त्यामुळे हा फॉल्स ब्रेकआउट होता. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं? इथे सुद्धा एक फॉल्स ब्रेकआउट दिसला, इथे सुद्धा आपल्याला ह्या एरियामध्ये बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला एक फॉल्स ब्रेकआउट दिसला आणि आता मार्केट काय होतंय? खालच्या दिशेनं आलेलं आहे. माझ्या मते तुम्हाला आता प्राइस ऍक्शन चांगलीच लक्षात आली असेल. आता मी काय करतो, मुद्दाम हे आजच्यासाठीचा सेटअप इथे दाखवल्यामुळे मी उद्यासाठीचा सेटअप इथे ऑलरेडी काढून ठेवलेला आहे बँक निफ्टीच्या चार्टवर. तुम्हाला उद्यासाठी आता काय आहे? वरच्या बाजूची ही लेवल इम्पॉर्टंट झाली आहे 47,430. मी मगाशी जसं सांगितलं मार्केटमध्ये आता काय होणं अपेक्षित आहे? खाली जाणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी काय होणं अपेक्षित आहे? ही जी लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे 47,245, ह्या लेवलच्या खाली जर टिकायला लागलं, ह्याच्या खाली जर ब्रेकडाऊन झालं तर मग काय होऊ शकतं? 47,245 ची लेवल आहे 250 ची असं आपण समजतोय. त्याच्या खाली जर टिकलं तर मग 47,150, 47,050, जास्तीत जास्त आपल्याला ह्या लेवल पर्यंतच मग टार्गेट ठेवायला लागेल इथून खाली जात असताना. कारण आपल्याला माहिती आहे खाली 47,000 ची ही राऊंड फिगर आहे आणि मग हा एरिया काय होईल? सपोर्ट म्हणून काम करेल. अर्थात आपण आपल्या नियमानुसार किंवा आपल्या 3 टार्गेट थिअरीनुसार 46,950 पर्यंत सुद्धा आपण टार्गेट दिलेलं आहे. तर इथे काय होईल? थोडंसं ह्या एरियामध्ये म्हणजे 47,050 पासून 46,950 इथे आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे, कारण हा सपोर्ट झोन आहे. 47,000 च्या आसपास एकदा येऊन पुन्हा एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. तर त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये खाली येऊन बाउन्स येण्याचा आता सेटअप तयार झालाय. सेटअप नुसार मार्केट काम करेल का सांगता येत नाही. गॅप अप ओपन झालं,
वर जायला लागलं तर काय होईल, मग आता ही लेवल जी आहे 47,250 ही सपोर्ट होईल आणि वर जात असताना 47,500 ही रेजिस्टन्स होईल आणि मग ह्या दोघांमध्ये थोडा वेळ अडकून पडू शकतं. त्यामुळे इथून वर जात असेल तर हळूहळू 47,550च्या 525 च्या दृष्टीनं आपल्याला काय करायचं आहे, पहिलं टार्गेट घ्यायचं आहे. वर जाताना थोडंसं आपल्याला सावध राहायचं आहे, कारण जर समजा आजचा हा जो हाय आहे हा ब्रेक झाला तरच मग उद्या आपल्याला आणखीन वर जाण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ही 47,430 आहे, 425 आहे असं समजून इथनं वर ब्रेकआउट आलं तर 47,525, 47,625 आणि 47,725 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं येऊ शकतात. वर जात असताना मात्र एकदम मोठी टार्गेट ठेवायची नाही, छोटी छोटी टार्गेट ठेवून स्टॉप लॉस आपल्याला स्ट्रिक्टली ट्रेल करावा लागेल. खाली येत असताना 47,050 पर्यंत आपल्याला लगेच टार्गेट बघायला मिळू शकतं. तर हे झालं, मी अतिशय मुद्दाम डिटेलमध्ये बँक निफ्टीचं अनालिसिस केलंय. आता आपण पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट आता मी ओपन करतो. त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी. तर फिन निफ्टीमध्ये उद्या मंगळवार असल्यामुळे एक्सपायरी आहे. फिन निफ्टीचा चार्ट थोडासा आपण झूम लेवल ऍडजस्ट करूया. आता तुमच्या लक्षात येईल की अगदी बँक निफ्टी सारखाच फिन निफ्टीचा चार्ट तयार झालेला आहे. तर त्याच्यामुळे आता मी जास्त त्याचं प्राइस ऍक्शन एक्सप्लेन करत नाही. तुम्हाला लक्षात येईल सकाळी पहिल्यांदा एक शूटिंग स्टार बनलं, त्यानंतर पुन्हा तेजी झाली, पुन्हा सेलिंग आलं आणि मग एका ह्या रेंजमध्ये आपल्याला अडकलेलं बघायला मिळतंय. जर समजा खालच्या बाजूला 21,189 ची लेवल आहे, आपण 21,175 ची लेवल आहे असं मानतोय. जर 21,175 च्या खाली फिन निफ्टीमध्ये आपल्याला ब्रेकआउट आला तर काय होऊ शकतं, 21,125, 21,075 आणि 21,025 अशा 3 लेवल आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. खाली येत असताना इथे सुद्धा दुसरं टार्गेट हेच फायनल ठेवायला लागेल, कारण तुम्ही बघू शकता की ह्या आसपासच पूर्वी सुद्धा सपोर्ट घेतला गेलेला आहे. एकदा इथे सपोर्ट घेतलाय, एकदा इथे सपोर्ट घेतलाय. त्यामुळे ह्या लेवलला म्हणजे 21,075च्या आसपासच आपण टार्गेट जास्तीत जास्त सकाळच्या सत्रामध्ये जर सेलिंग आलं किंवा दुपारच्या सत्रामध्ये जरी आलं तरी सुद्धा ह्या लेवल पर्यंत जास्तीत जास्त आपल्याला टार्गेट ठेवावं लागेल. शक्यता कमी आहे, 20-30% शक्यता आहे. गॅप अप ओपन होऊन सकाळच्या सत्रात ह्याच्या वर जर गेलं तर काय होऊ शकतं, 21,250च्या वर जर टिकलं तर मग काय होईल, इथे ज्यांनी ज्यांनी पोझिशन अजून होल्ड केल्यात ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस इथे आहेत. त्यामुळे इथून वर जायला लागलं की काय व्हायला लागेल, ह्या सगळ्यांना ज्यांनी हे सेलिंग केलंय आणि ज्यांनी हे कंटिन्यू केलंय त्यांना मग हळूहळू त्यांचं प्रॉफिट तरी कमी व्हायला लागेल किंवा लॉसेस वाढायला लागतील. त्यामुळे मग इथून वर जाताना थोडंसं शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकते आणि 21,300 आपल्यासाठी पहिलं टार्गेट येऊ शकतं आणि 21,300च्या वर टिकलं तर मग 21,350 पर्यंत जाऊ शकतं. ह्याच्यावर टिकलं तर मात्र 21,400 ची लेवल आपल्याला सहज बघायला मिळेल, कारण मग स्टॉप लॉस जे आहेत हे साधारण 21,320 च्या आसपास असणार. त्याच्या वर जर टिकलं तर आपल्याला काय होईल, शॉर्ट कव्हरिंग आणखीन जोरात येऊ शकतं. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. आता उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्या इंडेक्सचं मी तुम्हाला थोडक्यात चार्ट दाखवतोय. याच्यामध्ये निफ्टीचा चार्ट थोडासा वेगळा आहे. बँक निफ्टी आणि फिन निफ्टी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं निगेटिव्ह जे आहे तो सेटअप तयार झालाय. मात्र निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की निफ्टीमध्ये आपल्याला तेवढा निगेटिव्ह नाहीये. उलट आपण असं म्हणू शकतो की निफ्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह सेटअप आहे. मी शक्यतो तिसरा इंडेक्स जास्त एक्सप्लेन करत नाही, पण इथे लक्षात घ्या, इथे काय झालं, पहिल्यांदा सेलिंग आलं, नंतर बाईंग आलं, परत सेलिंग आलं, परत थोडंसं बाईंग झालं, एम पॅटर्न बनण्याचा प्रयत्न झाला, मात्र हा लो काही तुटला नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला वर जाऊन आपण क्लोज केलंय. त्यामुळे आता काय होऊ शकतं, इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनवू शकतो. म्हणजे हा जर हाय ब्रेक झाला, म्हणजे उद्या जर तेजी होत असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, निफ्टीला जास्त प्रेफरन्स दिलं पाहिजे. याचं कारण निफ्टी जास्त पॉझिटिव्ह आहे बँक निफ्टीच्या पेक्षा. मंदी होत असेल तर बँक निफ्टीला जास्त प्रेफरन्स दिलं पाहिजे किंवा फिन निफ्टीला प्रेफरन्स दिलं पाहिजे, कारण त्याचा पॅटर्न निगेटिव्ह झाला. इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याची तयारी दिसते आपल्याला. तर हे झालं आपल्याला निफ्टीसाठीचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व लेवल दिसत आहेत. बाकी अनालिसिस तुम्हाला समजलंच असेल, तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. हे झालं निफ्टीचा चार्ट. आता
आपण पुढे जाऊया आणि शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आज एक्सपायरी होती. काल जे तुम्हाला मी चार्ट दाखवलेला होता त्यानुसार जर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं लक्षात घेतलं असेल तर तुम्हाला त्या चार्टचं महत्त्व आज लक्षात आलं असेल. इथे आपण बघूया उद्यासाठीचे आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हा झाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट. हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी काही स्टॉक जे काढलेले आहेत हे स्टॉक एकत्र करून मग आपण त्याच्यामध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो आहे जिंदाल स्टील अँड पॉवर. जिंदाल स्टील अँड पॉवर मध्ये तुम्हाला लक्षात येईल की मागचे काही महिने आपल्याला सप्टेंबर महिन्यापासून आपण म्हणू शकतो की 2-2.25 महिने आपल्याला ही जी लेवल आहे ही लेवल आणि ही जी लेवल आहे ही लेवल, ह्या दोन लेवल म्हणजे खालच्या बाजूची लेवल कोणती आहे 706 ची आहे, वरच्या बाजूची लेवल कोणती आहे 720 ची आहे असं आपण समजूया. तर ही लेवल रेझिस्टन्स लेवल म्हणून तयार झालेली होती आणि आता काय झालंय आज आपल्याला त्याच्यावर ब्रेकआउट आलाय. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड मध्ये तुम्ही चेक करू शकता की आज नवीन लाईफ टाइम हाय बनलेला आहे. आता ह्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत. जर समजा उद्या फ्लॅट ओपन झालं आणि हा हाय ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये आणखीन 720 च्या वर जर टिकलं एक 15-20 मिनिटं तर मग आपल्याला हळूहळू 730-735 पर्यंत या स्टॉकमध्ये तेजी बघायला मिळू शकते. हा झाला एक गोष्ट, म्हणजे देताना आपण विचार करताना पॉझिटिव्ह विचार करतोय, पण तुम्हाला दुसरी पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या लेवलला लो बनल्यानंतर जवळजवळ आपल्याला नॉनस्टॉप इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं पण नॉनस्टॉप आपल्याला बऱ्यापैकी तेजी बघायला मिळते. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, एक नवीन लाईफ टाइम हाय बनवल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं. म्हणजे एक छोटी कॅन्डल आपल्याला इथे अशा पद्धतीनं बनलेली बघायला मिळू शकते. कदाचित रेड कॅन्डल बघायला मिळेल आणि असं झालं तर मग काय होईल, येणाऱ्या काळामध्ये हळूहळू आपल्याला म्हणजे आता जो ब्रेकआउट आलाय हा ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो. दोन्ही बाजूच्या शक्यता आहेत. आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे आपली कसोटी लागणार आहे. ब्रेकआउटला आपली नेहमी कसोटी लागते, कारण वरच्या दिशेनं ब्रेकआउट येतोय का आपल्याला ब्रेकआउट फेल होतोय. दोन्ही केसमध्ये एक चांगली मुवमेंट आपल्याला येणाऱ्या 1-8 दिवसामध्ये बघायला मिळू शकते. त्यामुळे ह्या स्टॉकवर लक्ष ठेवा. स्टॉकचं नाव आहे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो स्टॉक आहे हा स्टॉक आहे हिंदुस्तान पेट्रोलियम. हिंदुस्तान पेट्रोलियम ह्या स्टॉकमध्ये मी मुद्दाम काय केलं इथे जी तेजी झाली होती तुम्ही बघू शकता. तेजी खरं बघायला गेलं तर ह्या लेवल पासून चालू झाली आहे, म्हणजे 240 च्या आसपास किंवा त्याच्या थोडं खालनं तेजी चालू झाली आहे आणि आपण जवळजवळ 400 ला गवसणी घातली आहे. बरोबर, म्हणजे जवळजवळ हा स्टॉक बघू शकतो आपण की दुप्पट झालाय. एक्झॅक्ट दुप्पट नाहीये, लिटरली घेऊ नका, पण साधारण 240 पासून 400 पर्यंत हा स्टॉक पोचलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे प्रॉफिट बुकिंग दिसतंय. एक लक्षात ठेवा, काय होतं की ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका जवळ येतात त्याच्या आधी ज्या वेळेला पेट्रोलियम कंपन्यांमध्ये तेजी होत असते त्यानंतर काय होतं की जसं जसं निवडणुका जवळ यायला लागतात पेट्रोलियम कंपन्या ज्या असतात ह्याच्या प्राइजेस कमी व्हायला लागतात. कारण असं मानलं जातं, मागच्या वेळेला असं झालं नव्हतं किंवा त्याच्याही मागच्या वेळेला झालं नव्हतं, पण असं बाजारात एक हे असतं की पेट्रोलच्या किमती आता वाढणार नाहीत. जरी काही वाईट झालं तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काही वाईट झालं तरी सुद्धा पेट्रोलच्या किमती त्यावेळेला वाढतात आंतरराष्ट्रीय बाजारात, पण देशांतर्गत वाढणार नाहीत कारण निवडणूक आहेत असं मानलं जातं आणि त्याच्यामुळे त्याचा फटका ह्या कंपन्यांना बसतो आणि त्याचं आपल्याला रिफ्लेक्शन आता इथे हळूहळू दिसायला लागलेलं आहे. तर त्यामुळे आपण इथे बघतोय की जेवढी तेजी आता हे एकदा प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर इथे नॉन स्टॉप आपल्याला तेजी बघायला मिळाली. त्यामुळे आता प्रॉफिट बुकिंग येत असताना आपण 61.8% बरोबर आलोय. मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखीन चित्र स्पष्ट होईल. आता तुम्हाला खालचं चित्र लक्षात आलंय की कुठपासून ही तेजी चालू झाली आहे. आता इथे जर बघितलं तर तुम्हाला बरोबर आज जे सेलिंग झालं हे काय दिसतंय 61.8% चा सपोर्ट घेतलेला दिसतोय. अजूनही आपण म्हणू शकतो की हा स्टॉक तेजीमध्येच आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत 50% ची लेवल ब्रेक होऊन ह्याच्या खाली ब्रेकआउट येत नाही. 50% ची लेवल कोणती आहे 348.15 ची आहे.
आपण असं म्हणूया की 345च्या लेवलच्या खाली जेव्हा हा टिकायला लागेल, आपल्याला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये आणखीन सेलिंग येऊ शकतं. त्यामुळे आत्ता मला जर ह्याच्यामध्ये सेलिंगसाठी विचार करायचा असेल तर मी काय करू शकतो, जास्तीत जास्त ह्या 350 रुपयापर्यंत, 348 आहे, राऊंड फिगर घेऊया, 350 रुपयापर्यंत सेलिंग येईल असं आपल्याला इथे सध्या दिसतंय. कदाचित एक शक्यता अशी आहे की इथे हे येऊन एक बाउन्स सुद्धा येईल आणि साधारणपणे इथपर्यंत वगैरे जाऊन मग सेलिंग कंटिन्यू होईल. म्हणजे काय होईल, आपल्याला इथे एक एम पॅटर्नचं फॉर्मेशन सुद्धा होऊ शकतं. काही होऊ शकतं, पण आपल्याला आता लक्षात ठेवायचं की हे जे स्टॉक आहेत ह्याच्यामध्ये ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ज्याला म्हणतात ओएमसीज मध्ये आता थोडंसं निगेटिव्ह पॅटर्न तयार होऊ शकतो. सावधानतेचा इशारा म्हणून मी तुम्हाला ह्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही याच्यावर लक्ष ठेवू शकता. हा झाला दुसरा स्टॉक. तिसरा स्टॉक आपण देतोय तो विश्लेषणामधनं, तो आहे टोरंट पॉवरचा. टोरंट पॉवरमध्ये काय झालंय बघा, की आपल्याला इथे ब्रेकआउट आला होता. म्हणजे ही जी ब्रेकआउटची लेवल आहे, टेक्निकली आपल्या हिशोबानुसार ब्रेकआउट आला नव्हता, तर त्याच्या वर आपण गेलो होतो आणि आता ब्रेकआउट फेल्युअर व्हायला लागलंय. आता जिथून ब्रेकआउट स्टार्ट झाला होता, म्हणजे ही जी कॅन्डल होती, ग्रीन कॅन्डल, जी मोठी कॅन्डल आहे, ज्यानं ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला होता, त्याचा जर आता लो तुटला, तर ह्याचा अर्थ काय, ज्या बायरनी हे सगळं केलं होतं त्या बायरनी कुठे केलं असेल, इथे स्टॉप लॉस ह्याच्या खाली लावला असणार. जर 936 रुपयाच्या खाली जर हा स्टॉक टिकला तर मग ह्याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग काय होईल, हे ब्रेकआउट फेल्युअरमुळे ज्यांनी ज्यांनी ह्याच्यामध्ये बाय केलं होतं ते हळूहळू याच्यातनं सोडून जाऊ शकतात आणि मग हा स्टॉक हळूहळू काय होऊ शकतो, अगदी 850 रुपयापर्यंत किंवा 855 रुपयापर्यंत खाली येऊ शकतो. आता हे खूप मोठं अंतर असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, साधारण याचे 4 भाग किंवा याचे 2 भाग आपण करू शकतो आणि ती टार्गेट आपल्याला ठेवू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये जर 936च्या खाली टोरंट पॉवर असं कंपनीचं नाव आहे, जर टिकत असेल तर आपण हळूहळू 855च्या दिशेनं मग वाटचाल होईल असं आपल्याला चित्रामध्ये दिसतंय. तर हा झाला तिसरा स्टॉक. शेवटचा स्टॉक आहे जो आहे फार्मास्युटिकल कंपनी सिप्ला लिमिटेड. सिप्ला लिमिटेड मध्ये काय झालं होतं बघा, एक हाय बनला होता साधारण 1283-84 रुपयाचा. त्यानंतर एक काहीतरी न्यूज आली आणि त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये खूप मोठं सेलिंग सिप्लामध्ये बघायला मिळालं. जनरली काय होतं, एवढी मोठी न्यूज आली, आपल्याला वाटतं आता कंटिन्युअस ह्याच्यामध्ये सेलिंग येणार, असं होत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बघितलं, गॅप अप ओपनिंग झालं, एक बाउन्स सुद्धा येतो, बरोबर. आता इथे बाउन्स आलाय आणि हा बाउन्स कुठपर्यंत आलाय तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं, म्हणून मी इथे फिब रिट्रेसमेंट लेवल ऑलरेडी लावून ठेवलेली आहे. ह्या लेवल पासून ह्या लेवल पर्यंत सेलिंग झालं होतं. याची जी 50% लेवल आहे, ह्या बरोबर 50% लेवलला हा रेजिस्टन्स घेतोय. म्हणजे इथून वर जात असताना पहिल्यांदा इथे आपटला, खाली आला, परत इथे वर गेला, परत खाली आला. आता इथे एम पॅटर्न तयार होतोय आणि ह्या एम पॅटर्नचं जर ब्रेकडाऊन झालं खालच्या दिशेनं, तर मग काय होऊ शकतं, 1192चं इथे छोटं पहिलं टार्गेट आहे आणि 1165 रुपयाचं फायनल टार्गेट आहे. इथपर्यंत हा स्टॉक खाली येऊ शकतो आणि इथनं जर ब्रेकडाऊन झालं तर मग अगदी 1150 वगैरे खालचे ज्या लेवल आहेत ते आपल्याला बघायला मिळू शकतात. तर सिप्ला आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, एम पॅटर्न बनतोय, 50% लेवलवरनं रिट्रेसमेंट आपल्याला रिटर्न येते, तर ह्याचा अर्थ आपल्याला ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कारणं आहेत सेलिंग होण्याची. आपल्याला जर प्राइस ऍक्शन नुसार तसं झालं तर मग आपण काय करू शकतो, याचं अनालिसिस करून ह्या स्टॉकवर लक्ष ठेवू शकतो. तर हे झालं 4 इंडेक्स बरोबर 4 स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? या विश्लेषणातून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली का, किंवा तुमचा मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला का? ह्यापैकी काहीही होत असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि तुमच्या ज्या काही भावना असतील, तुम्हाला जे काही त्याच्यातनं नवीन कळत असेल, हे तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये एक्सप्रेस करू शकता. तुमच्या चांगल्या कमेंटमुळे मला तर प्रेरणा मिळतेच, त्याचबरोबर यूट्यूबलाही समजतं की जास्त लोक जर कमेंट करतायत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. तर त्यामुळे माझ्याबरोबरच इतरांना सुद्धा प्रेरणा देण्यासाठी एखादी छानशी कमेंट खाली तुम्ही करू शकता. तर ह्यामुळे मला नक्कीच प्रेरणा मिळते आणि त्याच्यामुळेच मी हे व्हिडिओ रोजच्या रोज न चुकता बनवत असतो. तर हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि तुम्ही अजूनही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला
विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.